हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. तर मला आहे ऑफिसला सुट्टी. सो सगळी कामे अगदी निवांतपणे सुरू आहेत. इथे सगळ्यात आधी मी इवाला रेडी वगैरे करून दिलं आणि तिचं आपलं सुरू होतं मेकअप किटसोबत वगैरे खेळणं. त्यानंतर तिला घेऊन मी खाली आले कारण मला तिच्यासाठी फ्रूट वगैरे घ्यायचे होते. तर हे जे फ्रूटचा जो गाडा आहे ना, तो माझ्या घरासमोरच लागतो. सो बरं पडतं मला ताजे फ्रूट वगैरे घ्यायला. त्यानंतर मला लोणच्यासाठी थोडंसं तयारी वगैरे करायची होती. सो इथे मी थोडंसं जिरे, त्यानंतर बडीशोप, थोडं लवंग, धने वगैरे असं थोडंसं रोस्ट वगैरे करून घेतलं. त्यानंतर मिक्सरमध्ये वगैरे काढून घेतलं एकीकडे. मम्मी जसं जसं सांगत होती ना, तसं तसं मी तिला हेल्प वगैरे करत होते. मला वगैरे काही लोणचं बनवता येत नाही आणि तितकी मी मोठीही नाही. कारण कसं असतं ना, लोणचं म्हणजे खूप नाजूक काम असतं. सगळ्यांचं म्हणणं असतं की ते खराब वगैरे होतं. सो खूप केअरफुली सगळ्या गोष्टी मापामध्ये करायला आल्या पाहिजेत. सो इथे मम्मी जसं जसं सांगत होती तसं तसं मी करत होते तिच्या इन्स्ट्रक्शन्सनुसार. सो सगळं काही रेडी वगैरे करून फायनली मी या ताटामध्ये जे आम्ही ह्याला ना 2 दिवसापूर्वी मी सगळ्या फोडी वगैरे, त्यानंतर मीठ आणि हळद वगैरे लावून ठेवलं होतं. आणि त्यानंतर आता आम्ही मसाले वगैरे ॲड करणार आहोत. सो सगळं केल्यानंतर इथे मला ना त्यामध्ये साखर घालायची होती. सो अचानकच मिक्सरचं बटन हे झालं आणि सगळी साखर इकडे उडाली. असो, तर घाई गडबडीमध्ये होतच असं, तुमच्याकडनंही होतच असेल. सो सगळं काही मिक्स केल्यानंतर सो हे आहे आमचं फायनल लोणचं. सो लोणचं झाल्यानंतर इवाला लागली होती भूक. त्यानंतर लगेचच तिला भरवायलाही घेतलं. आजकाल मी इवाला बाय द वे चपाती, पोळी आणि भाकरी असं स्टार्ट केलेलं आहे आणि ती आवडीने खात आहे. सो हा होता माझा मिनी ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा छान. म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय एव्हरीवन, टेक केअर ऑल अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस.